शेव म्हटले की बेसन डोळ्यासमोर दिसतं, पण आज आपण बिकानेरी भुजिया शेव बनवणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, डे विथ माधू नीतू चेतू चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. भुजिया शेव बनवण्यासाठी मोठ किंवा मटकीची डाळ वापरली जाते. अर्धा पाव किंवा 125 ग्रॅम मटकीची डाळ स्वच्छ धुवून कॉटनच्या कापडवर सुकवून उन्हात वाळवून चाळणीने चाळून घेऊ. तुम्हाला जर मटकीच्या डाळीचे पीठ मिळत असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता. अर्धा पाव मटकी पीठ, अर्धा पाव बेसन, 15 ml ऑइल, मीठ, अर्धा चमचा लवंग पूड, पाव चमचा मिरे पूड, अर्धा चमचा लवंगी मिरची पावडर. ही खूप तिखट असते. तुम्ही साधे रेग्युलर तिखट टाकत असाल तर 1.5 चमचा घालू शकता. गरम मसाला अर्धा चमचा, हिंग आणि अर्धा चमचापेक्षा थोडं कमी पापडखार घालावा. सगळं व्यवस्थित मिक्स करून आपल्या साच्यात मावेल एवढेच पीठ पाण्याने भिजवून घेऊ. बेसन पीठ चिकट असल्यामुळे हात जास्तच भरतात. थोडे तेल घेऊन साच्यामध्ये भरून घेऊ. तेलाने बेसन हाताला चिकटत नाही. भुजिया शेव तळण्यासाठी तेल गरम पाहिजे, पण शेव करपायला पण नको. त्यासाठी शेव टाकण्यापूर्वी भिजवलेल्या पिठाचा छोटा गोळा टाकून बघा आणि तो न करपता वर येत असेल तर तेल प्रॉपर गरम झालं आहे. गरम तेलात शेवाचा घाणा टाकून दोन्ही बाजूनी होऊ देऊ. शेवाचा घाणा तेलात टाकताना साच्याने शेव खूप वरून घालू नका, नाहीतर असे तुटत तुटत पडतील. कोणतेही शेव किंवा भुजिया शेव बनवताना बेसन, मटकीच्या डाळीचे पीठ मैद्यासारखे बारीक पाहिजे. काय सुंदर, टेस्टी आणि क्रिस्पी बनले आहे शेव. बाकी उरलेले पीठ भिजवून शेव बनवून घेऊ. रेसिपी कोणतीही असो, ती छान होण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहायला पाहिजे. दिवाळीच्या फराळामधील सर्वात सोपी रेसिपी म्हणजे शेव. न चुकणारी, न बिघडणारी आणि सर्वात पहिले संपणारा दिवाळीतील पदार्थ म्हणजे शेव. शेवचा घमघमाट सुटलेला आहे. शेव बघून मला माझ्या लहानपणीची आठवण झाली. आई दिवाळीला खूप फराळाचे बनवायची. आमच्या इथे लोकांना फराळाचं खायला बोलवण्याची पद्धत होती. खूप सारे फराळाचे गाव किंवा खेड्यावर पाठवायची. तेव्हा फराळ खाण्याचा आनंद वेगळाच होता. या वर्षी दिवाळीला साधे शेव न बनवता भुजिया शेव बनवा आणि नवीन रेसिपी बनवण्याचा आनंद घ्या.